कोणाचा व्यक्तिपूजेला विरोध होता? संविधानाचे निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही व्यक्तिपूजेला विरोध. 25 नोव्हेंबर 1949ला संविधान सभेमध्ये शेवटचं भाषण देताना डॉक्टर आंबेडकर व्यक्तिपूजेविषयी म्हणतात, या देशामध्ये संविधान अस्तित्वात आलेलं आहे. या देशामध्ये संविधानाने लोकशाही अस्तित्वात आणलेली आहे. ज्या लोकांना महाराजासहित तुमच्या माझ्यासहित ज्या लोकांना या देशात लोकशाही जिवंत राहावी असं वाटत असेल, त्या लोकांनी कोणत्याही महान व्यक्तीपुढे आपलं स्वातंत्र्य समर्पित करू नये. काय म्हणतात डॉक्टर आंबेडकर संविधान सभेमध्ये? व्यक्ती किती महान असेल त्याचा आदर करा, सन्मान करा, परंतु त्या व्यक्तीच्या चरणी आपलं स्वातंत्र्य समर्पित करू नये. त्या व्यक्तीला एवढे अधिकार देऊ नयेत की त्या व्यक्तीने संविधानाने निर्माण केलेल्या संस्था उद्ध्वस्त कराव्या. त्या व्यक्तीला एवढे अधिकार देऊ नयेत की त्या संस्था उद्ध्वस्त करेल. असं जर होत असेल तर त्याला डॉक्टर आंबेडकर व्यक्तिपूजा म्हणतात. आणि मग सांगतात, अध्यात्मामध्ये धर्मामध्ये डॉक्टर आंबेडकरांचे शब्द आहेत, माझे नाही. 25 डिसेंबर 1949 संविधान सभा. डॉक्टर आंबेडकर म्हणतात, असं जर होत असेल, व्यक्तिपूजा होत असेल, भक्ती होत असेल, तर कदाचित धर्मक्षेत्रामध्ये अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये आत्म्याचा मुक्तीचा मार्ग होऊ शकतो. परंतु समाजकारणामध्ये राजकारणामध्ये व्यक्तिपूजा ही लोकशाहीच्या पतनाला कारण ठरते आणि अंतिम काळ हुकुमशाही आहे. व्यक्तिपूजा ही हुकुमशाहीकडे नेते आणि त्यामुळे डॉक्टर आंबेडकर म्हणतात, महाराज म्हणतात, सार्वजनिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये व्यक्तिपूजा नसावी. महाराज त्याला सर्व धर्म समभावाचा विचार करतात. या सर्व धर्म समभावाच्या विचारामध्ये आणखी 2 गोष्टी अध्यात्मिक आहेत. पहिली गोष्ट तर अशी की सार्वजनिक जीवनामध्ये सर्वांनी सर्व धर्म समभावाचा आचरण करताना वैयक्तिक जीवनात प्रत्येकाला आपल्या धर्माचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य यामध्ये निहित आहे. पुन्हा रिपीट करतो, सार्वजनिक जीवनामध्ये सर्व धर्म समभावाचा आचरण करताना वैयक्तिक जीवनामध्ये सर्व धर्म समभाव हा सर्वांनाच आपल्या आपल्या धर्माचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य देतो, श्रद्धेचं स्वातंत्र्य देतो. ही श्रद्धा अंधश्रद्धा नसावी असं सूचित केलं जातं या सर्व धर्म समभाव. आणि हेच शब्द, थोडेसे शब्द बदललेले आहेत. संविधानाची जर उद्देशिका वाचली तर तिथे सर्व धर्म समभावाच्या ठिकाणी धर्मनिरपेक्षता शब्द टाकलेला आहे. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ सर्व धर्म समभाव असाही होतो आणि शासनाने सर्व धर्माप्रती समभाव ठेवावा असा त्याचा अर्थ आहे. त्याच वेळी उद्देशिकेमध्ये प्रत्येक व्यक्तीला श्रद्धा, विश्वास आणि उपासनेचं स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. एकीकडे संविधान धर्मनिरपेक्षता नंतर श्रद्धा, उपासना आणि विश्वासाचं स्वातंत्र्य देतं. त्याच वेळी अनुच्छेद 25 मध्ये सत्सद विवेक बुद्धीच्या स्वातंत्र्याचा उल्लेख आहे. संविधानाने प्रथमच महाराजांचा विश्वास होता, बाबासाहेबांचा विश्वास होता लोकांवर, म्हणून असं संविधान निर्माण झालं. संविधानाने प्रथमच मान्य केलं की सामान्य माणसाचा सत्सद्विवेक बुद्धी आहे. तो सत्सद्बुद्धीने निर्णय घेऊ शकतो, विचार करू शकतो, आपल्या विकासाचा विचार करू शकतो. आणि म्हणून मग धर्माच्या आचरणातही श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. म्हणून सत्सद्विवेक बुद्धीच्या स्वातंत्र्याचा उल्लेख या संविधानामध्ये करण्यात आलेला आहे. ग्रामजयंतीचा विचार जेव्हा महाराज मांडतात, हा विचार लोककेंद्रीय आहे, या विकास केंद्रीय आहे, सर्वसमावेशक विकास केंद्रीय आहे. या विकासाचा नायक कोण? तर लोक आहे. या विकासाचा नायक कोण आहे? लोक आहे. आपण भारताच्या संविधानाकडे थोडंसं येऊया. भारताच्या संविधानात जगात कोणालाही विचार सर्वात महत्वाचे शब्द कोणते?
तर आम्ही भारताचे लोक हे सर्वात महत्त्वाचे लोक आहेत. हे लोक कोण आहेत? महाराजांना अभिप्रेत असलेले लोक आहेत, गावाखेड्यात राहणारे लोक आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत लोक आहेत, ज्योतिबा फुलेंना अभिप्रेत लोक आहेत. त्याला संविधानाने आम्ही भारताचे लोक म्हणून सर्वोच्च स्थान दिले. त्या लोकांना का? कारण लोक आहेत म्हणून आपण सर्व आहोत. त्या लोकांना सर्वोच्च स्थान दिलेलं आहे. आणि मग आमच्या काही म्हणतात डॉक्टर आंबेडकर संविधानाचे निर्माता. मी म्हणतो की नाही, कारण डॉक्टर आंबेडकरच हे नाकारतात संविधानाच्या मध्ये. काय म्हणतात डॉक्टर आंबेडकर संविधानाच्या उद्देशिकेमध्ये? डॉक्टर आंबेडकर म्हणतात आम्ही भारताचे लोक. या आम्ही भारताचे लोक डॉक्टर आंबेडकर आहेत बरं, ते बाहेर नाही आहे त्याच्यात. आम्ही भारताचे लोक आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करत आहोत. कोण आहे संविधानाचे निर्माता? संविधानाचे निर्माता आम्ही भारताचे लोक. हे स्थान या संविधान निर्मात्याने आणि या संविधानाने भारताच्या लोकांना दिलेले आहे. का? कारण यांचा लोकांवर विश्वास आहे, यांचा लोकांवर विश्वास आहे. मग लोक कसे? लोक महाराजांना अभिप्रेत लोक, सर्वसमावेशी आहे. विकास कसा असावा? सर्वसमावेशी. संविधानातील लोक हा शब्द भेदभाव करतो का? कोणाला वगळतो का? की ही संकल्पना सर्वसमावेशी आहे. महाराज म्हणतात सर्व समान आहेत. लोक ही संकल्पना संविधानातील म्हणते सर्व समान आहे. त्याच वेळी संविधान म्हणते की हे जे लोक आहेत हे राजकीय सत्तेचे स्त्रोत आहेत. हे लोक सार्वभौम आहेत, कोणाचे गुलाम नाही आहेत, कोणावर आश्रित नाही आहेत. या देशाचे स्वामी आहेत, या देशाचे राजे आहेत. लोक सार्वभौम आहेत, लोक सत्तेचे स्त्रोत आहेत, लोक सत्तेचे नियामक आहेत आणि नियंत्रक आहेत. आणि मग अशा पद्धतीने या लोकांवर का हा उल्लेख आहे? हा उल्लेख का? महाराजांनी लोकांचा उल्लेख का केला? डॉक्टर आंबेडकरांनी संविधानामध्ये उल्लेख का केला लोकांचा? कारण उल्लेख करायचं कारण एवढंच आहे की जर संविधान संकटात असेल, लोकशाही संकटात असेल, तर त्याच्या सुरक्षतेची जबाबदारी लोकांची. कारण ते निर्माता आहे. त्याच वेळी संविधानाला अभिप्रेत भारत घडवण्याची जबाबदारी लोकांची आहे. कोणताही पुढारी आणि कोणताही राजकीय पक्ष संविधान आणि लोकशाही सुरक्षित ठेवू शकत नाही. जर लोक सजग नसतील तर हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजकीय सत्तेचं विकेंद्रीकरण केलेलं आहे. त्याकडे आपलं लक्ष देणे, राजकीय सत्तेचं विकेंद्रीकरण केलेलं आहे. केंद्रामध्ये केंद्र सरकार आहे, राज्यामध्ये राज्य सरकार आहे, परंतु खालच्या स्तरावर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामसभा आहे. या ठिकाणी ग्रामपंचायतीचा उल्लेख झालेला आहे. ग्रामसभा जर सक्षम झाली, ग्रामसभा जर समर्थ झाली, तर गावाच्या विकासाला वेगळी दिशा ही तरतूद संविधानात आहे. संविधानात ग्रामसभेला अधिकार दिलेले आहेत आणि ही ग्रामसभा जर आम्ही सक्षम करू शकलो, संविधानिक अधिकाराचा उपयोग करून जर ग्रामसभेला समर्थ करू शकलो, तर गावाचं चित्र बदलेल, देशाचं चित्र बदलेल. आणि परिवर्तनाची प्रक्रिया ही वरून खाली नाही येणार, दिल्लीतून आदेश निघाला गावात नाही जाणार, गावातून परिवर्तनाची प्रक्रिया सुरू होईल. देशमध्ये ते महाराजांना अभिप्रेत आहे. माझं तुम्हाला आवाहन आहे, माझं तुम्हाला निवेदन आहे की शक्य असेल तर ग्रामसभा अधिक सक्षम होतील, ग्रामसभा अधिक समर्थ होतील आणि त्या ग्रामसभांच्या माध्यमातून लोकांना हवा असलेला विकास, सरकारला हवा असलेला विकास नाही, लोकांना हवा असलेला विकास सर्व लोकांना पर्यंत पोहोचू शकेल. ते एक चांगलं माध्यम होऊ शकतं. ही संधी आज संविधानाने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. हे आव्हानाचा तुम्ही अवश्य विचार करावा असं मला वाटतं.